त्यामुळे पुण्यामधला हा कल हाती येतोय। टाकळी आजी जिल्हा परिषदेमधून भाजपचे राजेंद्र गावडे हे विजयी झालेले आहेत। शिरूरमध्ये सुद्धा भाजपनं बाजी मारली आहे। उमेदवार मालती पाचरणे या विजयी झालेले आहेत। शिरूरमधला सुद्धा कल हाती येतोय। शिरूरमध्ये भाजपचे उमेदवार मालती पाचरणे या विजयी झालेले आहेत। बारामती सुपा मोरगाव जिल्हा परिषदमधून जिल्हा पंचायतमधून सुद्धा कल आता हाती येत आहेत। बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला विजय झालेला आहे। बारामतीमधून हे कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। लातूरमधल्या पानगाव गणामध्ये मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। मनसेनं लातूरमध्ये खातं उघडलंय। 2 उमेदवार त्यांचे विजयी झालेले आहेत। लातूरच्या पानगाव गणामधून श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। मनसेनं लातूरमध्ये खातं उघडलेलं आहे। लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो। ढोकी पंचायत समितीमधून ठाकरे गटाचे अमर समुद्रे अवघ्या 1 मतानं विजयी झालेले आहेत। ढोकी पंचायत समितीमधून ठाकरे गटाचे अमर समुद्रे हे विजयी झालेले आहेत। तर आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे हे विजयी झालेले आहेत। आष्टी मधला हा कल आहे। ढोकी जिल्हा परिषदेतून ठाकरे गटाचे उमेदवार तीर्थराज घाडगे हे सुद्धा विजयी झालेले आहेत। धाराशिव मधून भाजपचे दयानंद शिंदे हे विजयी झाले। धाराशिव मधला हा कल आपण पाहतोय। भाजपनं खातं उघडलेलं आहे। जिल्हा